हे गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आहे ना बकऱ्याचं चारवट आणलेलं आहे. लिंबुनीला आपल्या फळ लागत नाही आहे, त्यासाठी आपण लिंबुनीला आपल्या चारवट टाकणार आहेत आणि त्याचा काय फायदा होतो बघणार आहेत. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आणलेलं आहे बकेटीमध्ये चारवट, ते दाखवतो. ह्या बकेटीमध्ये आणले आपण चारवट, तुम्हाला मी ओपन करून दाखवून वरती जाऊन. तर मित्रांनो, पूर्ण ब्लॉग बघा, खूप मस्त होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण चारवट वरती घेऊन आलेलो आहे. जेव्हा बकेटीमध्ये आहे सांगितलं मित्रांनो, या बकेटीमध्ये मित्रांनो, आता मोबाईल पडत होता आपल्या बकेटीमध्ये, हे बघा अशा प्रकारे. तर मित्रांनो, ह्याने खरंच झाडाला फळ लागतं का आपण ट्राय करणार आहे. खूप वास येतोय, त्याला आपण टाकूयात. तर मित्रांनो, आपल्याला लय घाण वाटतंय. आपली मम्मी टाकायला आता त्याच्यामध्ये, मम्मीला टाकून घ्यायचं मम्मीकडनं. हे आपली लिंबोणीचं झाड, 2 वर्ष झालं मित्रांनो झाडाला. 1 वर्ष एकदम फुल माल लागला आणि त्याच्यानंतर लागत नाही आहे, त्यामुळे आपण हे चारवट टाकणार आहे. खूप वास येतोय, घाण बघा. हे पेरू मित्रांनो, आणि आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटला पण हे खत टाकणार आहोत, जेनियन खत. हे बघा ड्रॅगन फ्रूट, त्याची देखील ग्रोथ होत नाही आहे. आणि इथं बघा कलिंगड लागलं आहे मित्रांनो, एवढं मोठं कलिंगड लागलं आहे, वेल वाळून गेला आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरंच होईल काही पाणी टाकायला वाढायचं नाही. टाकायचं पाणी टाकतात, पाणी घ्यायचं. मित्रांनो, लिंबोणीला पण टाकलेलं आहे, खूपच वास येतोय घाण. वरी चालते मला नसलं वाहून जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.